देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा, प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा. राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा, भावभक्तीच्या देशा, आनिक बुद्धीच्या देशा, शाहिरांच्या देशा, कर्त्या मर्दांच्या देशा, प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा. प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित विद्यालयाचे उपप्राचार्य आदरणीय राजेंद्रजी डिवरे सर, माध्यमिक विभागाचे समन्वयक आदरणीय बाळासाहेब राठोड सर, प्राथमिक विभागाच्या समन्वयिका आदरणीय सौ स्मिता मॅडम, इथे जमलेल्या माझ्या सर्व शिक्षक बंधू भगिनी, आपणा सर्वांना सर्वप्रथम महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. महाराष्ट्र म्हणजे काय, कसा आहे आमचा महाराष्ट्र, कशाला म्हणतो आपण महाराष्ट्र? पारावरचा वड, देवीचा गड आणि तमाशाचा फड म्हणजे महाराष्ट्र. आंबा, फणस, साग आणि माणसातील वाघ म्हणजे महाराष्ट्र. रानातला पळस, अंगणातली तुळस आणि मंदिराचा कळस म्हणजे महाराष्ट्र. कपाशी, तूर, ज्वारी आणि पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्र. इरसाल हस्ती, मातीतली कुस्ती आणि राजकारणातली मस्ती म्हणजे महाराष्ट्र. मित्र हो, तर हा असा महाराष्ट्र केवळ एक जमिनीचा तुकडा नसून महाराष्ट्र ही एक संस्कृती आहे. महाराष्ट्र हा एक धर्म आहे. हा महान धर्म महाराष्ट्राने वेळोवेळी इतिहासाच्या पानोपानी आपली महानता सिद्ध केलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी याच मराठी मातीमध्ये, याच महाराष्ट्रामध्ये स्वराज्य स्थापन केलं आणि या स्वराज्याचा झेंडा पेशव्यांनी अटके पार लावला, म्हणजे पानिपतच्याही पुढे लावला. याच महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्यवीर दामोदर सावरकर यांनी सशस्त्र लढा उभा केला. याच महाराष्ट्रामध्ये लोकमान्य टिळकांनी इंग्रजांच्या पुढे आव्हान उभं केलं. याच महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्यवीर दामोदर सावरकर तसेच महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांनी क्रांतिज्योतीची ज्योत इथेच पेटवली. त्याचबरोबर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी याच मातीमधून, याच महाराष्ट्राच्या मातीमधून संविधानाला आकार दिला. महाराष्ट्र म्हणजे ज्ञानोबा आणि तुकोबा यांची जन्मभूमी. याच मातीमध्ये कुसुमाग्रज, बहिणाबाई यासारखे कवी झाले. शिक्षण क्षेत्रामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी दौंडो केशव कर्वे, डॉक्टर गोपाळराव पाटील, प्राचार्य अनिरुद्ध जाधव असे अनेक शिक्षण तज्ञ आपल्याला याच महाराष्ट्राने दिले. आणि म्हणून महाराष्ट्राची ही महानता आपल्या सगळ्यांना आपल्या समोर उभी राहावी. सामाजिक सुधारणा असो की सांस्कृतिक चळवळ असो, महाराष्ट्राने नेहमीच या देशाला एक वाट दाखवण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून या महाराष्ट्राचा निर्मितीचा जो इतिहास आहे तो थोडासा रक्तरंजित आहे. 1946 साली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरलं आणि त्यामध्ये पहिल्यांदा ठराव घेण्यात आला संयुक्त महाराष्ट्राचा. आणि शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र एकीकरण समितीची स्थापना करण्यात आली आणि त्यामध्ये ठराव मंजूर करण्यात आला संयुक्त महाराष्ट्राचा. परंतु अनेक समित्या नेमल्या गेल्या, दार समिती असेल, बीपीएच समिती असेल, राज्य पुनर्रचना आयोग असेल, परंतु यांनी ही संयुक्त महाराष्ट्राची मागणी मान्य केली नाही. सगळीकडे भाषावार प्रांत रचना झाली, परंतु महाराष्ट्रामध्ये मात्र द्विभाषिक राज्य निर्माण झाले. आणि यासाठीचा लढा म्हणून संयुक्त महाराष्ट्राचा लढा उभारण्यात आला. ही पहिल्यांदा चळवळ होती, पण नंतर या चळवळीचं रूपांतर लढ्यामध्ये झालं. याचं कारण असं होतं की जवाहरलाल नेहरूंनी त्रिभाषिक सूत्र, राज्यसूत्र समोर ठेवलं. त्यामध्ये पहिलं होतं सौराष्ट्रासह गुजरात, मराठवाडा, विदर्भसह महाराष्ट्र आणि मुंबई मात्र केंद्रशासित प्रदेश करण्याचं घोषित करण्यात आलं. अशा वेळी महाराष्ट्रातील माणसांच्या भावना दुखावल्या गेल्या आणि याला विरोध म्हणून सर्व कामगार संघटना, सर्व पक्षीय नेते सर्वांनी एकत्रितपणे लढा देण्याचं ठरवलं. आणि हा लढा मुंबईतील आताचा जो हुतात्मा चौक आहे तिथे फ्लोरा फाउंटेन या चौकाच्या समोर सर्वत्र एकत्र जमा झाले आणि एकच घोषवाक्य झालं,
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे हे आचार्य अत्रेंनी सुद्धा ठासून सांगितलं. सगळ्यांनी एकत्रित येऊन हा लढा दिला. तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई हे तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांनी पहिल्यांदा लाठीचार्ज केला, परंतु लाठीचार्जचा काही उपयोग झाला नाही आणि त्यांनी गोळीबाराचा आदेश दिला. यामध्ये 105 जणांना हुतात्म्य पत्करावं लागलं, शहीद झाले. या 105 जणांची आज आपल्याला त्यांच्या बलिदानाचं स्मरण करण्याची आज आवश्यकता आहे. त्यानंतर आज आपण महाराष्ट्र दिनाबरोबरच कामगार दिनही साजरा करतो. कामगार दिनाच्या बाबतीत बोलायचं झालं तर कामगारांना 17व्या शतकामध्ये जेव्हा युरोपमध्ये औद्योगिक क्रांती झाली त्याचवेळी काही समस्या पण निर्माण झाल्या. त्यातली एक होती कामगारांची समस्या. या कामगारांच्या कामाचे तास किती असावेत हे निश्चित नव्हतं. 15-15 तास काम त्यांच्याकडून करून घेतलं जायचं आणि त्यांना त्या कामाचा मोबदला व्यवस्थितपणे दिला जात नव्हता. अशा वेळी अनेक मोर्चे निघाले, अनेक संघटना एकत्र आल्या. पहिल्यांदा ऑस्ट्रेलियामध्ये कामगारांना त्यांच्या न्याय हक्कांची अंमलबजावणी झाली, त्यांना त्यांचे हक्क मिळाले. परंतु अमेरिकेमध्ये मात्र हे हक्क त्यांना मिळाले नव्हते आणि म्हणून 1856 साली ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्यांदा हक्क मिळाले आणि 1886 साली शिकागोमध्ये कामगारांच्या सर्व मागण्यांना मान्यता देण्यात आली. 8 तासांचा दिवस करण्यात आला आणि तेव्हापासून 1 मे हा आंतरराष्ट्रीय कामगार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो आणि महाराष्ट्रामध्ये 1923 पासून हा कामगार दिवस साजरा करण्यात येऊ लागला. पुनश्च एकदा मी तुम्हाला सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. संयोजकांनी मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकाचे मनपूर्वक आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर.